मागच्या अधिवेशनामध्ये जो काही राडा अरविंद मागे ना अरविंद अरविंद कॅमेरा पाठी घे. मुंबईमध्ये विधान भवनामध्ये जो विषय मागच्या अधिवेशनामध्ये झाला होता त्या संदर्भामध्ये हक्कभंग समिती हा विषय दिला होता. आज आपल्या सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून कळतंय की हक्कभंग समितीने आज अहवाल माननीय अध्यक्ष महोदय यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कायदेमंडळ सर्वोच्च आहे. कायदेमंडळाचा सन्मान राखणं लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य. जो काही निर्णय विधिमंडळातून दिला जाईल त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं पालन करू. सर, एक सांगलीमध्ये जत तालुक्याची नाव देवभूमी करायची मागणी. नाही, नाव नाही ते जरा हे बघा, मी अशी मागणी करत आहे राज्य सरकारकडं आणि तशा पद्धतीची लक्षवेधी मांडलेली आहे की जतला नेहमी दुष्काळी भूमी म्हणून बघितलं जातं. परंतु मी आता 1 वर्ष झालं मला जतचा आमदार होऊन मी सर्व भागात फिरल्याच्या नंतर माझ्या काही बाबी लक्षात आल्या की या जत तालुक्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे. रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जत तालुक्यामध्ये लपलेला आहे. अनेक अशी प्राचीन मंदिरं आहेत की जिथं लाखो लोक, म्हणजे अत्यंत ही वेगळी बाब आहे की महाराष्ट्रात देशात एका तालुक्यामध्ये इतकी मंदिरं कुठल्याच तालुक्यात नसतात. अशी 36 मंदिरं आहेत जिथं दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटका आणि तेलंगणा आणि काही भागामध्ये गोवा राज्यातील दैवत आहेत, कुलदेवी आहे. तर भूमी राज्यभूमी करावी अशी मागणी मी करतोय. त्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा एकत्रितपणे सर्व मंदिराचा आराखडा विकसित करावा आणि मग महाराष्ट्रातून देशभरात प्रमाणामध्ये लोक जतला येतील आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे ते राज्य सरकारनं, अशी मागणी आमची सरकारकडे आहे. बघा, मी आता तुम्हाला नम्रपणे हेच सांगितलं की विधिमंडळ हे सर्वोच्च मंडळ आहे. विधिमंडळच्या अधिकारी सूचना देतील किंवा ज्या काही शिक्षा देतील त्या शिक्षा मान्य करून आम्ही त्या आदेशाचं पालन करू. आता काय त्यांनी शिफारस केली मला माहीत नाही, आपल्या माध्यमातूनच आम्हाला हे कळत आहे. त्या घटनेनंतर सुद्धा अशा काही समोर येत प्रकरण की विदाऊट पास मंत्री असतील, आमदार असतील, ते आपल्या पदाधिकाऱ्यांना. बघा, आम्हाला तर अजून पासच मिळत नाही, 2 मिळतील. आज एवढी लोक बाहेर आलेत तर मला तर माहीत नाही, दुसऱ्या कोणाला दिला असला तर मला काय माहीत. बोला. नक्कीच रोहित पवार यांनी म्हटलंय की महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांचा कायमस्वरूपी घटस्फोट. रोहित पवारला म्हणा तुझं बघ, बाकीच्याचं घटस्फोटाचं राहू दे, तुझी काळजी घे नीटपणे, लय लेक्चर देत बसू नको. एवढा पण मोठा नाहीस की ज्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखाला सल्ला देतील. आपल्याला ऐकी ठीक आहे.